की बहीण म्हणून सोन्याची राखी दिलेली, काय भावना आहे तुमची भाऊ म्हणून? आज भाऊ म्हणून जे सांगायचं म्हणलं तर काय सांगावं हे सुद्धा कळत नाही. तर हे भाव जे ना, आज या माझ्या बहिणी जे जमलेल्या आहेत त्या पहिल्यांदा सांगते, माझ्या भावानं माझ्या माता बहिणी जमले त्या ह्यांच्या डोईवर बांधला फेट्याचा तुरा आणि ही जलमलाय काकी साहेबांचा हिरा. किती वर्षापासून ही परंपरा आहे? राखी आता पहिली 3 वर्ष आबांच्या लक्षात नाही, तशी 27 वर्षे मी सोन्याची राखी आबांना बांधते. तर आबांची सोन्याची राखी बांधण्यामागं माझा इतिहास काय आहे? माझा सख्खा भाऊ मला खताला पैसे मागत होता आणि माझं पैसे होतं, मी दिलं नाही त्यांना. त्यांनी राखी बांधून घेतली नाही माझ्याकडून. म्हणून मी त्या दिवशी हे केलं की मला सोन्याच्या मोलाचा भाव आहे, तुला धाग्याची बांधते तर तू बांधून घे ना, मला सोन्याच्या मोलाचा भाव आहे. त्या दिवसानं चुलत सख्खा जोडल्याला हे हातच वाटला नाही. फक्त ह्या सोन्याच्या मनगटात माझ्या ह्या सोन्यासारख्या भावाला मी सोन्याची राखी आज 27 वर्ष मी बांधते. आज तुमच्या लाडक्या बहिणी सगळ्या एकत्र होऊन आपल्याला राखी बांधण्यासाठी आलेल्या आहेत. काय तुमची भावना आहे? मी नेहमीच बहिणींच्या बाजूने उभा राहणारा एक भाऊ गेल्या अनेक वर्षापासून आहे. महायुतीच्या राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला की लाडक्या बहिणीला राज्य सरकारकडून काहीतरी मदत मिळाली पाहिजे तिच्या भविष्यासाठी. म्हणून 1,500 रुपये महिना म्हणजे लाडक्या बहिणीला राज्य सरकारनं मंजूर केले आणि आज लाखोच्या संख्येनं आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झालेले आहेत. आणि त्यासाठी या सगळ्या लाडक्या बहिणी आज भावाची आठवण म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या आहेत. या सगळ्या बहिणी आज अतिशय समाधानानं आनंदाने या ठिकाणी राखी बांधण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यामुळं महिला वर्गामध्ये बहिणींच्या मध्ये एक चांगलं आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे. राज्य सरकारचं मी मनापासून आभार मानतो आणि असंच लाडक्या बहिणीवर राज्य सरकारचं लक्ष असावं.